पदाशी संबंधित नसलेली आणि असुरक्षित कामे जबरदस्तीने करवून घेतली जात असल्याचा आरोप करत होटगी रेल्वे स्टेशनचे स्टेशन सुपरिटेंडंट सत्येंद्र नारायण सिंह यांनी थेट रेल्वे स्टेशनजवळील टेलिफोन टॉवरवर चढून आंदोलन केले। सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वे प्रशासन आणि पोलिसांची चांगलीच पळापळ झाली। स्टेशन सुपरिटेंडंट हे संपूर्ण स्टेशनचे प्रमुख अधिकारी असतात। गाड्यांचे आगमन, प्रस्थान, प्लॅटफॉर्म व्यवस्थापन, कर्मचारी आणि प्रवाशांची सुरक्षा ही त्यांची मुख्य जबाबदारी असते। मात्र DRM कार्यालयाच्या आदेशानुसार आपल्याकडून OAची आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची कामे करवून घेतली जात असल्याचा आरोप सिंह यांनी केला। विशेष प्रशिक्षण आवश्यक असलेल्या TRD विभागाचे काम टॉवर वॅगन आणि होटगी स्टेशनच्या कवच टॉवरवरील ड्युटीसारखी असुरक्षित तांत्रिक कामे करण्यास आपल्याला भाग पाडले जात असल्याने कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले। या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांच्या पथकासह रेल्वे सुरक्षा दलाचे RPF जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी सिंह यांच्याशी संवाद साधून त्यांना टॉवरवरून सुखरूप खाली उतरवले। अपना फैमिली के लिए छुट्टी नहीं, घर में इमरजेंसी की वजह से छुट्टी नहीं देता है। आपको बहुत टेंशन है। वो 10 गांव के लोग आते हैं, गाड़ी सुबह 9 बजे गाड़ी नहीं, लोग साफ को उससे जाकर लेटर दिए, सांसद को दिए, आमदार को दिए, उनको दिए, DRM को दिए। क्या हो गया? गाड़ी नहीं सुबह 9 बजे, वो टेंशन बहुत है उनको, साहब को पब्लिक का।